तर अजित पवारांनी कोड्यात बोलू नये, कोणती फाईल समोर आली ते अजित पवार यांनी सांगायला हवं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। तर अजित पवार यांचे हात आधीच बरबटलेले असल्याची टीका शहाजीबापू पाटलांनी केली आहे। तर सत्य असलं तरी उघड कोण करणार? अजित पवारांना सत्तेबाहेर काढण्याचा दम भाजपमध्ये आहे का, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। बघा, ह्या एकमेकांच्या फाईल्स गुप्तपणे काढतायत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करतायत। शिंद्यांचं काही काढलं की शिंदे फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काय बोललं का फडणवीस शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार। या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत एकमेकांना ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे। अजितदादाला म्हणावं असल्या टीका बंद करा। ह्या माझ्या पाचेगावात म्हणलं अगोदर ज्यावेळी सरकार होतं महायुती मनोहर जोशी आणि आपल्या मुंडे साहेबाचं, त्यावेळी 3.5 कोटीचा बोगदा होता। अजितदादाने त्याचं बिल काढले 18.5 कोटी रुपये। असलं काढायला गेल्यावर सगळंच होत असलं काही निधी बिधी होत नसतो आणि हे दादांत खोट आहे। मुळात अजितदादाच हात अजून स्वच्छ नाहीत, सगळ्या कोर्टन कचेऱ्यांच्या भानगडी चालू आहेत। त्यांनी असली टीका करूनही माझे हात जोडून अजितदादाला विनंती आहे। मग हे सर्व सत्य उघड कोण करणार? एकीकडे उद्या निवडणूक संपली की खुर्ची लावून बसतील, सगळ्या फाईल दाबतील, प्रकरण घोटाळे सगळे दाबणार आणि पुन्हा सोबत नाश्ता, सोबत जेवण, सोबत सत्ता, सोबत पैसा, सोबत लूट महाराष्ट्राची, हे सगळं संगनमतानं होईल। ही सगळी नुरा कुस्ती आहे, सगळ्यांचेच हात दगडाखाली आहे। सबके मकान शीशे के है तो पत्थर कौन उछालेगा, हीच तर परिस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।